नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जी-डी-पी या अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी याच्यामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्या 2026च्या वॅकन्सीज आहेत आणि ज्या तुमच्यासाठी सुद्धा नक्की फायद्याच्या ज्या आहेत त्या ठरू शकतात. तर यामध्ये नेमक्या कोणकोणत्या आणि कशा-कशा जागा निघालेल्या आहेत, तर याच्या संदर्भात इम्पॉर्टंट डेट जे आहेत त्या आधी बघून घेऊ. ते इम्पॉर्टंट डेट जे आहे ते काही तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये फक्त लक्षात असू द्या, की याची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती झाली होती मित्रांनो 23/2/2026 ला. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे त्याची ओपनिंग जी आहे ती सुद्धा 23/2/2026 ला 12 वाजता जी आहे ती सुरू झालेली आहे, दुपारी 12 वाजता. आणि लास्ट डेट जी आहे अप्लिकेशनची असणार आहे मित्रांनो 23/3 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 1 महिना जो आहे फॉर्म भरायला जो आहे तो मिळून जाईल. ठीक आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आता डेट ऑफ इलिजिबिलिटी जे काय असणार आहे तर 23/3 पर्यंत या क्लोजिंग डेट पर्यंत तुमची जीही इलिजिबिलिटी जी आता मी तुम्हाला थोड्या वेळा सांगेलच, तुमचे एज काय असायला पाहिजे, तुमच्यामध्ये काय काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आणि फक्त यांनी एक्झामिनेशन डेट जी आहे ती अजून मेन्शन केलेली नाहीये. तर एक्झामिनेशन डेट जी आहे ती सुद्धा लवकरच जे आहे ते मेन्शन करून देतील. आता याच्यामध्ये नेमक्या पोस्ट जी आहे त्या कोणकोणत्या देण्यात आलेल्या आहेत. तर लक्षात असू द्या मित्रांनो, यामध्ये 3 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. एक आहे सीनियर सेक्शन ऑफिसरची, दुसरी आहे सेक्शन डेप्युटी ऑफिसरची आणि तिसरी आहे असिस्टंटची. तर जे सेक्शन ऑफिसरची पोस्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 12 जागा आहे. सेक्शन डेप्युटी ऑफिसरमध्ये 14 जागा आहे आणि असिस्टंटमध्ये 25 जागा तुम्हाला आढळून येतात. आता जर कास्ट वाईज डिव्हायडेशन बघायचं झाल्यास तर ओपनसाठी सेक्शन ऑफिसरमध्ये ओपनसाठी 4 जागा येतात, ईडब्ल्यूएससाठी 2 जागा येतात, ओबीसी एनसीएलसाठी 4 जागा येतात आणि एससीसाठी 1 जागा जी आहे ती आढळून येते आणि एसटीसाठी 1 जागा आढळून येते. आरक्षणानुसार या जागा ज्या आहेत त्या डिव्हाईड करण्यात आल्या. त्याच्यानंतर सेक्शन डेप्युटी ऑफिसर ज्या 14 जागा आहे याच्यामध्ये सुद्धा ओपनसाठी 6 जागा देण्यात आलेल्या आहे, ईडब्ल्यूएससाठी 2 जागा आहे, ओबीसी एनसीएलसाठी 4 जागा देण्यात आलेल्या आहे, एससीसाठी 1 आणि एसटीसाठी 1 जागा. आणि त्याचप्रमाणे असिस्टंटसाठी ओपनमध्ये 10 जागा आढळून येतात, ईडब्ल्यूएस 3 जागा आढळून येतात, ओबीसीमध्ये 7 जागा आढळून येतात, एससी आणि एसटीसाठी 3 आणि 2 जागा ज्या आहेत त्या आढळून येतात. अशा टोटल 51 पोस्ट याच्यामध्ये आहे. त्यांचं डिव्हायडेशन जे आहे ते अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. आता सोबतच याच्यामध्ये अजून ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्याच्यामध्ये फक्त काही माहिती, बेसिक माहिती लक्षात असू द्या, की जी इलिजिबिलिटी आणि अप्लिकेशनची फी असणार आहे, ती काय असणार आहे. तर तुम्ही जर जनरल, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल, इकॉनॉमिक रिसर्च सेक्शनमध्ये किंवा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये येत असाल, तुमच्यासाठी ₹500 फी जी आहे ती कंपल्सरी करण्यात आली आहे. प्लस जीएसटी ट्रान्झॅक्शन चार्जेस जे आहे ते लागतात. म्हणजे फीस भरताना तुम्हाला हे जीएसटी ट्रान्झॅक्शन चार्जेस भरावेच लागतात. त्याच्यानंतर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी किंवा वुमेन जर तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी फी जी आहे ती काहीच नाहीये. अगदी ₹0 तुमचा हा जो फॉर्म आहे भरून होणार आहे. एज लिमिट याच्यासाठी ते मित्रांनो 21 ते 40 वर्षांपर्यंत सांगितलेली आहे. एज लिमिट 21 ते 40 पर्यंत तुम्ही असाल, तर तुम्ही हा फॉर्म अगदी सहजतेने भरू शकता. त्याच्यानंतर एज लिमिट जे असिस्टंटसाठी आहे, ती सांगितलेली आहे 21 ते 35 वर्षापर्यंत. म्हणजे असिस्टंट पोस्टसाठी 21 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि अप्लिकेशन मोड जे आहे ते तुम्हाला समर्थचे जे पोर्टल आहे त्याच्यावरूनच तुम्हाला अप्लिकेशन जी आहे ती करता येणार आहे. सोबतच आता लक्षात असू द्या मित्रांनो, की याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते काय-काय असायला हवं. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला फक्त काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच लक्षात ठेवायच्या आहे. तर त्याच्यामध्ये फक्त लक्षात असू द्या, की जे सेक्शन ऑफिसरचे जे पद आहे, ज्याच्यामध्ये 21 ते 40 वर्षापर्यंत वय असायला हवं. त्याच्यामध्ये बॅचलर डिग्री मागितलेली आहे कुठल्याही युनिव्हर्सिटीची, कुठल्याही स्ट्रीमची. ठीक आहे. कुठल्याही स्ट्रीमची तुमची जी एज्युकेशन डिग्री आहे ती चालेल. ठीक आहे. फक्त तुमचा जो गुड अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे मिनिमम 55% मार्क जे आहे, जर तुम्हाला सेक्शन ऑफिसरसाठी अप्लाय करायचं असेल, तर मिनिमम 55% मार्क जे आहे तुमचे असले पाहिजे. आणि सोबतच तुमचं इंग्लिश, हिंदी चांगलं असलं पाहिजे आणि कॉम्प्युटर ऑपरेशन्स म्हणजे तुमचं एम-एस-सी-आय-टी किंवा बेसिक ज्या कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टी असतात, त्या तुमच्या असायला हव्या. सोबतच सेक्शन डेप्युटी ऑफिसरचे जे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी 21 ते 40 वर्षांचं अट दिलेली आहे आणि बॅचलर डिग्री कोणत्याही स्ट्रीमची चालेल. फक्त तुम्हाला 55% मार्क असणं आवश्यक आहे आणि सेम इंग्लिश, हिंदी आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे. आणि असिस्टंटचे जे पद आहे, ज्याच्यासाठी 21 ते 35 वर्षापर्यंत वय दिलेलं आहे, यासाठी फक्त बॅचलर डिग्री जी आहे ते पाहिजे. कोणत्याही युनिव्हर्सिटीची चालेल आणि इंग्लिश, हिंदी आणि कॉम्प्युटर ऑपरेशन्सवर काम जे आहे ते असलं पाहिजे. बघा याच्या रिलेटेड सर्टिफिकेट्स तुमच्याकडे नसले चालतील. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये काम जे आहे ते दाखवावं लागेल, की मला हे काम जे आहे ते करता येतं. हे जरी तुम्ही दाखवलं, तर तुम्हाला जो आहे याचा फायदा होऊन जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो काही इम्पोर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे, की गुड अकॅडमिक रेकॉर्डमध्ये तुम्हाला ज्या शब्द दिसला होता त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, की 55% मार्क्स जर तुमचे असेल किंवा त्याच्या रिलेटेड जर असेल ना ग्रेड, तर तुम्हाला म्हटलं जातं, की गुड अकॅडमिक रेकॉर्ड जो आहे तो याचा आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट 55% मार्कांपर्यंत असायला हवं. असं बघा हे कंपल्सरी केलेलं नाहीये. फक्त असायला हवं असं सांगितलेलं आहे. एज रिलॅक्सेशनमध्ये लक्षात ठेवायचं आहे, की एस-सी, एस-टी, ओबीसी ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन याच्यासाठी एज जे आहे ते 5 वर्षांपर्यंत जे आहे ते वाढवून दिलं जाईल. ओबीसीसाठी 3 वर्ष आहे, एस-सी
नेसेसिटीसाठी 5 वर्षापर्यंत वाढवून दिल्या जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इन सर्व्हिस कॅन्डिडेट म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असाल, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असो, तर ते याच्यासाठी अप्लाय करू शकणार नाही. ठीक आहे. एवढं सिंपली लक्षात असू द्या. जर तुम्ही ऑलरेडी अपर एज झालेलं असेल, स्टेट किंवा सेंट्रल लेव्हलमध्ये तुम्ही ऑलरेडी काम करत असाल, तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. अप्पर एज लिमिट याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेली आहे. आणि सोबतच सांगितलेलं आहे, की सिलेक्शन कॅन्डिडेट विल ऑन प्रोबेशन फॉर द पिरियड ऑफ 2 इयर. 2 वर्षापर्यंत तुम्हाला आधी कंटिन्यू इथे काम करावं लागणार आहे. त्याच्या दरम्यान कोणतीही चुकी व्हायला नको. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला कंटिन्यू करण्याचा विचार जे आहे ते करू शकता. तर अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो. कदाचित ही जाहिरात जी आहे ती तुमच्याही कामी जी आहे ती आलेली असेल आणि सोबतच मित्रांनो या जाहिरातीला तुमच्या ज्याही मित्रांना याची गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा.